आजच्या कथेचे नाव आहे नदीच्या कथा. भाग 1. गोदावरी. पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी टेकड्या सुपीक आणि हिरवळीच्या होत्या. एकदा एक ऋषी गौतम ऋषींजवळ येऊन म्हणाले, आमच्यासाठी आमची घरे बांधण्याचे हे एक योग्य ठिकाण आहे. होय, खरंच, गौतम ऋषी म्हणाले. ऋषी गौतम देखील त्यांची पत्नी अहिल्यासह तेथे राहत होते. एकदा एक मनुष्य ऋषींजवळ आला. गौतम ऋषी खरोखर ज्ञानी आहेत. त्यांची बुद्धी आणि नीतिमत्ता स्वर्गात आणि पृथ्वी तलावर ओळखली जाते. एकदा ब्रह्मगिरीला भयंकर दुष्काळ पडला. 12 वर्षात पाऊस पडला नाही. आपण इथे कसे राहू शकतो? आणि त्यानंतर सगळे ऋषी तिथून निघून गेले. त्यांना पाहून गौतम ऋषी मनात विचार करू लागले, आम्ही यांच्यासारखे पुढे जाऊ शकत नाही. मी तपश्चर्या करीन आणि वरुण देवाला आवाहन करेन. हे वरुणा, परमेश्वरा, आमच्या नापीक भूमीला पाण्याचे वरदान दे. गौतम, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. मी तुझी इच्छा पूर्ण करेन. तुमच्या आश्रमातील ही विहीर कधीच कोरडी पडणार नाही. तुम्हाला दुष्काळाचा सामना पुन्हा करावा लागणार नाही गौतमा. आम्ही खरोखरच आभारी आहोत परमेश्वरा. वरुण देवाच्या विहिरीचा वापर करून गौतमाने आपल्या जमिनीचे सिंचन करण्यास सुरुवात केली. आपण आपल्या आश्रमाला त्याच्या पूर्वीच्या वैभवात पुनर्संचयित केले पाहिजे, जेणेकरून आपल्याकडे प्रत्येकासाठी पुरेसे अन्न आणि पाणी असेल. लवकरच गौतम आणि अहिल्याचा आश्रम पुन्हा भरभराटीला आला. आता आपण खूप धान्ये, फळे आणि भाज्या उगवल्या आहेत. आता मी तुमच्यासाठी एक चांगले जेवण बनवू शकेन, अहिल्या म्हणाली. आपण आपल्या सर्व शेजाऱ्यांना आपल्या वरदानात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले पाहिजे. आणि त्यानंतर गौतम ऋषींनी सगळ्यांना सांगितले, मित्रांनो, तुम्हाला हवे तितके पाणी तुम्ही घेऊ शकता. तथापि इतर आश्रमांना पाणी मिळाले तरी ते कोरडेच राहिले, कारण इतर ऋषी ईर्षेने जळत होते. केवळ गौतमाचे आश्रमच पाण्याने समृद्ध का असावे? आपल्याकडे का नाही? होय, आपण स्वतःला त्रास देऊन त्याच्या आश्रमात पाणी घेण्यासाठी का जावे? गौतम आणि अहिल्या यांना इतर आश्रमातील कोरडेपणा लक्षात आला. आपले शेजारी आश्रम अजूनही कोरडे आहेत. ते असे अन्न पिकवू शकत नाहीत. तुम्ही बरोबर बोलत आहात. आपण आपले जेवण त्यांच्याबरोबर सामायिक केले पाहिजे, जेणेकरून ते उपाशी राहू नये. आणि त्यांनी सगळ्या ऋषींना जेवणासाठी आमंत्रित केले. स्वागत आहे. कृपया संकोच करू नका. मी प्रत्येकासाठी पुरेसे अन्न शिजवले आहे. तथापि गौतमाची कृपा इतर ऋषींना पटली नाही. गौतमाचे औदार्य त्याला देवतांचे आवडते बनवेल, पण आम्ही ते होऊ देऊ शकत नाही. चला, गणेशाची मदत घेऊया. हे विघ्नहर्ता, आम्हाला या दुष्काळातून बाहेर काढण्यास मदत करा. आम्ही कायमचे गौतमावर अवलंबून राहू शकत नाही. मला या सर्वांना मदत करण्याचा मार्ग शोधला पाहिजे. गणेशाने ब्राह्मणाचे वेश घेतले आणि गौतमाच्या आश्रमाला भेट दिली. आमच्या आश्रमात आपले स्वागत आहे. गौतमाने त्यांचे पाय धुतले, त्यांना चांगल्या गवतावर बसवले आणि त्यांना खाऊ घातले. गणेश काही दिवस आश्रमात राहिले. जेव्हा गणेशाला जाण्याची वेळ आली, आई, कृपा करून तुझी परिचर जया हिला या आश्रमात एका अशक्त आणि भुकेल्या गायीच्या रूपात पाठवा. आणि थोड्याच वेळात, अरे नाही, आपली पिके नष्ट होत आहेत, काहीतरी करा. काय होत आहे? गौतमाने दर्भा गवताचे काही पाते उचलले आणि गायीच्या दिशेने धावले. कृपया दूर जा, आमची पिके नष्ट करू नका. गौतमाच्या हातातील गवताचा गायीला स्पर्श होताच गाय मरण पावली. गौतमाने एका निष्पाप प्राण्याची हत्या केली. पाप आमच्यावरही पडेल. ऋषी आश्रमातून दूर जाऊ लागले तेव्हा, हे ऋषींनो, माझे पाप धुण्यासाठी मी काय करावे ते कृपया मला सांगा. तुम्हाला माफ केले जाऊ शकत नाही. हे एक अक्षम्य पाप आहे. ऋषी निघून गेल्यावर गौतमाने गायीची दयनीय अवस्था पाहिली. मी या गायीला कसे जिवंत करू शकतो? तेव्हाच श्री गणेश ब्राह्मणाच्या रूपात प्रगट झाले. गायीला जिवंत करण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करा आणि गंगेच्या पवित्र पाण्याच्या शिंपडण्याने गायीला जिवंत केले पाहिजे. गणेश निघून गेल्यावर गौतमाला काहीतरी कळले. मी गाय मारली नाही, ती मेली नाही. हा एक दैवी अध्यादेश आहे. मी त्या पवित्र नदीला आमच्या भूमीवर आणतो. या जाणीवीने गौतमाने अत्यंत प्रामाणिकपणे शिवाची प्रार्थना केली. ओम नमः शिवाय. आई गंगा, भगवान शिव, माझ्या प्रार्थनांचे उत्तर दिले गेले आहे. गौतमाने गंगेचे पाणी गायीवर शिंपडले. ती पुन्हा जिवंत झाली. माझी पापे धुतली गेली आहेत. त्यानंतर गौतम ऋषी नाशिक जवळील त्र्यंबक नावाच्या ठिकाणी गंगा घेऊन गेले.
जर तिने तिथून प्रवास सुरू केला तर ती या सुकलेल्या जमिनीची तहान भागवण्यासाठी खाली वाहू शकते. गंगा अवतरत असताना इतर ऋषी भयभीत होऊन पाहत होते. गौतमांसारख्या महान ऋषींचा मत्सर केल्याची आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण पवित्र नदीत डुबकी मारून आपली पापे धुवून टाकली पाहिजे. तिने गाईला जीवदान दिल्याने ती नदी गोदावरी म्हणून ओळखली जाऊ लागली. गो किंवा गाय म्हणजे गाय, दा म्हणजे अनुदान आणि वारी म्हणजे प्रवाह. भगवान शिव त्र्यंबक येथे आले आणि गोदावरीच्या रूपात आपल्या प्रिय गंगेला पाहत तेथेच राहण्याचे ठरवले. त्यांनी लिंगाचे रूप धारण केले आणि त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. अरबी समुद्र त्र्यंबकच्या जवळ आहे असे म्हटले जाते की गोदावरी त्याच्या दिशेने वाहू लागली. गौतमाने कुशागवताच्या काही पात्यांच्या मदतीने नदीचा प्रवाह पूर्वेकडे निर्देशित केला. अशा प्रकारे जमिनीचा एक मोठा भाग लाभदायक होईल. ज्या ठिकाणी गोदावरी आपला मार्ग बदलते ती जागा कुशावर्त म्हणून ओळखली जाते. गोदावरीला दक्षिण गंगा देखील म्हटले गेले आहे आणि आजपर्यंत असे मानले जाते की तिच्या पाण्यात डुंबणे हे गंगेत डुंबण्याइतकेच फायदेशीर आहे. पंचवटी, जिथे राम, सीता आणि लक्ष्मणांनी त्यांच्या वनवासाचा मोठा भाग व्यतीत केला, ते नाशिक जिल्ह्यातील गोदावरीच्या काठावर वसलेले आहे. रामायणाच्या आधी या परिसराला पंचवटी म्हणत लक्ष्मणाने शूर्पणखाचे नाक कापले तेव्हापासून ते नाशिक म्हणून ओळखले जाऊ लागले असे सांगितले जाते. गोदावरी पश्चिमेकडून पूर्वेकडे जमीन ओलांडून वाहत असताना तिला इतर लहान नद्यांनी जोडले आहे आणि तिला 4 किलोमीटर रुंदीचे भव्य स्वरूप दिले आहे. अचानक ती पूर्व घाटातून जात असताना ती तिच्या रुंदीच्या चौथाईपेक्षा कमी झाली. मग ती बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचेपर्यंत ती एक विस्तृत नदी म्हणून पुढे जात राहते. कोवीरमधील पुतळ्यात चित्रित केलेली माता गोदावरी. असे म्हटले जाते की समुद्राच्या विस्ताराने व्यापलेली ती त्यात सामील होताना 7 प्रवाहात मोडते. या 7 प्रवाहांची नावे 7 पवित्र ऋषी सप्तर्षी यांच्या नावावर आहेत. काही प्रवाह आज गाळले गेले आहेत, परंतु ते भेट देण्यासाठी पवित्र स्थाने म्हणून गणले जात आहेत. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.